नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र बुलेटिन मध्ये. बघूया काही ठळक बातम्या. भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज सकाळी 10 वाजता 86% क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये आज सायंकाळी 5 वाजता 20,000 क्युसेक्सने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांनी विविध प्रसार माध्यमांसमोर काही मुद्द्यांवर आपले मत मांडून संवाद केला आहे. त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस यांना आरोप करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वांजेचा वापर करावा लागत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून 3 वर्षापूर्वी माझ्यावर आरोप करायला लावले. तसेच अहवाल सरकारला दिला आहे. तो अहवाल गृह विभागाकडे सुद्धा गेला आहे. राज्य शासनाकडे असलेल्या 1400 पानांचा अहवाल समोर आणावा असे त्यांनी म्हटले आहे. मला क्लीन चिट असलेला अहवाल असल्याने देवेंद्र फडणवीस आणत नाही असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सचिन वाजे विषयी सांगितले की चांदिवलच्या कोर्टात अनिल देशमुख यांनी पैसे मागितले का असा प्रश्न वकिलांनी वाजेला विचारला. त्यावर सचिन वाजे यांनी मला अनिल देशमुख आणि पीएनी पैसे मागितले नाही असे उत्तर दिले आणि हे अहवालात नमूद आहे हे त्यांनी स्पष्ट केले. आणि मी स्वतः म्हणतो माझ्या चौकशीचा चांदिवाल आयोगाचा अहवाल जनतेच्या समोर आणा असे त्यांनी प्रसार माध्यमाद्वारे सांगितले. जाणून घेऊया त्यांनी बाकी मुद्द्यांवर काय म्हटले. शरद पवार साहब जो मुख्यमंत्री साहब को मिले, पवार साहब ने खुद ने बताया कि कुछ महाराष्ट्र के कुछ इम्पोर्टेंट इश्यूज थे. वो इम्पोर्टेंट इश्यूज लेके वो मुख्यमंत्री के पास गए थे कि इसका हल होना चाहिए शासन के जरिए. उसी प्रकार हमारे जो विधायक है, विधायक के भी उनके मतदार संघ के कुछ प्रश्न थे, वो सब लेके पवार साहब मुख्यमंत्री की तरफ गए थे. उन्होंने पूरे कागजात पवार साहब ने मुख्यमंत्री को दिए ताकि सरकार ने उसके ऊपर कार्रवाई करना चाहिए. थैंक यू. 3 वर्षापूर्वी जेव्हा रिपोर्ट दिला होता चांदिवलचा, 2 वर्षापूर्वी जेव्हा चांदिवलचा रिपोर्ट दिला होता त्यामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की देशमुखांच्या वसुली करण्यात सांगितले नव्हते. देशमुखांना क्लीन चिट दिल्याचा संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस आलं होतं. मला आता क्लीन चिट मिळाली त्या रिपोर्टमध्ये म्हणून सरकार तो रिपोर्ट जनतेसमोर आणत नाही. थँक्यू. दुसरा राजकीय प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख प्रकरणात जे काही असेल त्याची आम्ही चौकशी करून जे काही दूध असेल पाणी का पाणी करू. बिलकुल व्हायलाच पाहिजे. मी स्वतः म्हणतो की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी व्हायला पाहिजे. ती चौकशी जस्टिस चांदिवलनी केली, 11 महिने केली. हायकोर्ट जज जस्टिस चांदिवल यांनी 11 महिने चौकशी केली. तो रिपोर्ट लवकरात लवकर आणा जनतेसमोर. सर, सरकारच्या ज्या लोकप्रिय योजना आहेत त्याचा भार वित्त विभागावर मोठ्या प्रमाणात पडतो आहे. त्यांच्या तारंबळ मुद्दे आहेत त्यांची. या निवडणुकीला बघून ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, योजना जाहीर होतात ज्या योजना जाहीर केल्या, लाडली बहीण, लाडला भाऊ, आता विधानसभा आली, ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे, त्याच्यामुळे यांना लाडली बहीण आठवली, त्याच्यामुळे या सरकारला लाडला भाऊ आठवला. ही लाडली बहीण, लाडला भाऊ फक्त लाडल्या खुर्चीसाठी फक्त चालू आहे. या लाडल्या बहिणीची ज्या पद्धतीनं आर्थिक तरतूद करायला पाहिजे योजना राबवण्यासाठी, फक्त 2-3 महिने योजना राबवण्याचा यांचा विचार दिसतोय. याच्यासाठी कोणती आर्थिक तरतूद या सरकारने केली नाही. सर, काल जे या भेटीमागे काय कारण तुम्हाला कळलं का किंवा तुम्हाला काय वाटतं का मुख्यमंत्री पवार साहेबांची सर सेंटर कसं आहे की माननीय पवार साहेबांनी काल सांगितलं की काही त्यांचे महाराष्ट्राच्या समोरचे काही महत्वाचे प्रश्न होते, काही आमचे जे आमदार आहेत आमदारांचे काही प्रश्न होते, सर्व प्रश्न घेऊन पवार साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ते संपूर्ण दिलेत की याच्याबद्दल तुम्ही कारवाई करा. काही अतिशय महत्वाचे प्रश्न साहेबांनी त्यांच्यासमोर ठेवले होते. काही अतिशय महत्वाचे आमदारांचे प्रश्न सुद्धा त्यांच्या मतदारसंघात त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले, जेणेकरून सरकारने लवकरात लवकर त्यांच्या पावलं उचलली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे. या दृष्टीनं माननीय पवार साहेब आणि तशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना ते सर्व कागदपत्र दिलेत.
काल जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे की आता आरक्षणाची आशा आम्ही सोडलेली आहे, विधानसभेची तयारी आता सुरू केलेली आहे. सरकारला एक प्रकारे सूचक इशारा दिला. ठीक आहे, आता जरांगे पाटलांनी जे सांगितलं, आता कसं आहे की राज्य शासनाने याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे. राज्य शासनाचे एकनाथ शिंदे जरांगे साहेबांना जाऊन त्यांना एक आश्वासन देतात. इकडे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाच्या नेत्यांना जाऊन एक आश्वासन देतात. त्याच्यामुळे संपूर्ण एक कन्फ्युजन झालेलं आहे. राज्य शासन म्हणून शासनाची एक भूमिका पाहिजे की राज्य शासनाची ही भूमिका आहे. म्हणजे तिकडे राज्य शासनाने दोघांनी खेळवत ठेवलंय. तिकडे जरांगे पाटलांना आश्वासन द्यायचे, इकडे यांना आश्वासन द्यायचे. त्याच्यामुळे राज्य शासनाने आपली एक भूमिका, शासन म्हणून एक भूमिका पाहिजे की बाई सीएमची अलग भूमिका, डेप्टी सीएमची अलग भूमिका, असं शासन कधी चालत नाही, असं आम्ही कधी पाहिलं नाही. त्याच्यामुळे जो काही निर्णय राज्य शासनाला घ्यायचा आहे तो निर्णय त्यांनी दोन्ही बाजू ऐकून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. सर, फडणवीस म्हणाले की महाविकास आघाडी फक्त मलाच टार्गेट करते, कारण त्यांना माहित आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते सत्तेत येऊ शकत नाही. अरे बाबा, देवेंद्र फडणवीसला तुला याच्यावर टार्गेट करते की गेल्या 3 वर्षापासून देवेंद्र फडणवीसच कबूल केलं की मी कसे शिवसेनेचे आमदार 50 एका आमदाराला 50 कोटी देऊन मी फोडलेत. हे स्वतः देवेंद्र फडणवीसने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये कबूल केलं की मी शिवसेनेचे आमदार फोडले. कसे फोडले? एका आमदाराला 50 कोटी देऊन. देवेंद्र फडणवीसने हे सुद्धा कबूल केलं की कसे मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे आमदार आहेत ते कसे फोडले. म्हणजे मी 2 पक्ष फोडून आलो सत्तेत. हे मोठे आनंदित होऊन ते सांगतायत. महाराष्ट्राची जनता गेल्या 3 वर्षापासून हे फोडाफोडीचं राजकारण जे महाराष्ट्रात चालू आहे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. का या फोडाफोडीच्या राजकारणाशिवाय दुसरे महाराष्ट्रासमोर प्रश्न नाही? महाराष्ट्रासमोर महागाईचा प्रश्न आहे, महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे, महाराष्ट्रासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. पण या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता फक्त देवेंद्र फडणवीस यांनी जे 3 वर्ष फोडाफोडीचं राजकारण करून महाराष्ट्रातील जे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणलेलं आहे त्याच्यामुळे सगळे त्याच्याबद्दल बोलतात. आणि सगळ्यांना माहित आहे आमचं सरकार पाडण्यासाठी त्यांनी काय काय केलं, कशा पद्धतीने ईडी सीबीआयचा वापर त्यांनी केला, कशा पद्धतीने आमचे आमदार जे आमचे अनेक नेते होते ते तिकडे गेलेत, हे सगळं ईडी सीबीआयच्या धाकानेच गेले. त्याच्यामुळे हे सर्व महाराष्ट्रातील जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत आहे. ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला माझ्यावर आरोप करायला लावायचे. आपल्याला माहित आहे की 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीच माझ्यावर सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार जेव्हा सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांनी 3 वर्षापूर्वी हेच आरोप जे अगदी काल केले आहेत, 3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले होते जे देवेंद्र फडणवीस यांनी करायला लावले होते त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी करावी. आणि मी विनंती केल्यानुसार त्यावेळेस सरकारने हायकोर्ट जज चांदीवाल साहेब यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे काल जे आरोप केले त्या संपूर्ण प्रकरणाची 11 महिने चौकशी केली. आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी करून 2 वर्षापूर्वीच तो चौकशीवाल
माझ्यावर जे आरोप केले होते, जे काल जे आरोप केले तेच 3 वर्षापूर्वी केले होते, तो चौकशी अहवाल जस्टिस चांदीवाल म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 2 वर्षापूर्वी सरकारला दिलेला आहे. तो अहवाल सध्या होम डिपार्टमेंटकडे आहे. मी वारंवार मागणी करतो आहे की माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची जी चौकशी जस्टिस चांदीवाल यांनी केली होती, तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल तो राज्य शासनाकडे आहे, तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा. कारण की 1400 पानांचा तो अहवाल आहे. मी वारंवार विनंती करून सुद्धा राज्य शासन हा अहवाल जनतेसमोर आणत नाही. मी परत देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, तुमच्या होम डिपार्टमेंटला तो अहवाल आहे, तो अहवाल जनतेसमोर आणावा अशी मी त्यांना विनंती करतो. अचानक किंवा असं कुठल्या प्रकारचं प्रलोभन दिलं नाही बोलणार. मुझे बड़ा ताज्जुब है कि देवेंद्र फडणवीस को मेरे ऊपर आरोप करने के लिए ऐसे गुनहगारी प्रवृत्ति के आदमी की जरूरत पड़ रही है. अभी एक सचिन वजे को उन्होंने जेल में से निकाल के बराबर स्टेटमेंट देने लगाया देवेंद्र फडणवीस ने. अभी और एक आधे आरोपी को बाहर लाएंगे, उसको मेरे खिलाफ में स्टेटमेंट देने लगाएंगे. अरे जो असलियत है लोगों के सामने आन दो. सचिन वजे में बताया कि 2 मर्डर के गुनाह उसके ऊपर है, उसके लिए आज वो जेल में है. ख्वाजा यूनुस का उसने मर्डर किया था 15 साल पहले. अभी 3 साल पहले मंसूर हिरेन का मर्डर किया, उसके लिए वो जेल में है. और ऐसे आदमी का इस्तेमाल देवेंद्र फडणवीस मेरे ऊपर कर रहे हैं, ये बड़े ताज्जुब की बात है. सर सचिन वजे ने जो जस्टिस चांदीवाल के कोर्ट में जो बयान दिया था, जस्टिस चांदीवाल के कोर्ट में जब वकील ने उसका स्टेटमेंट लिया, तब सचिन वजे ने बताया कि अनिल देशमुख ने या उनके कोई स्टाफ ने, ऑफिशियल और नॉन ऑफिशियल स्टाफ ने कभी भी मुझे पैसे की मांग की नहीं, मुझे बार वालों से पैसे वसूल करने के लिए कभी उन्होंने बोला नहीं. ऐसा खुद स्टेटमेंट जस्टिस चांदीवाल के कोर्ट में दिया है. सर उसने जयंत पाटिल जी का भी नाम लिया है, तो क्या आपको लगता है, कैसा दिखता है? धन्यवाद. सर दुसरा राजकीय प्रश्न आहे. नाही सर, एक मिनिट कल देवेंद्र फडणवीस जो महाराष्ट्र के डिप्टी सीएम है, इन्होंने सचिन वजे का सहारा लेके मेरे ऊपर फिर से सचिन वजे को मेरे खिलाफ में आरोप करने लगाया. सब दुनिया जानती है कि सचिन वजे एक दहशतवादी और 2 मर्डर के केस का गुनहगार है. फिलहाल मर्डर के केस में और दहशतवादी केस में वो जेल में है. ऐसे सचिन वजे का सहारा देवेंद्र फडणवीस को मेरे ऊपर आरोप करने के लिए लेना पड़ता है, बड़ी ताज्जुब की बात है. एक महाराष्ट्र का डिप्टी सीएम, होम मिनिस्टर सचिन वजे जैसे गुनहगारी प्रवृत्ति के आदमी को मेरे ऊपर इल्जाम लगाने की बोलता है और उसका सहारा मेरे ऊपर आरोप लगाने के लिए करता है. इसका मुझे बहुत आश्चर्य होता है. 3 साल पहले यही जो मुझे कल जो आरोप लगाया है सचिन वजे ने, यही आरोप 3 साल पहले परमवीर सिंह और सचिन वजे को देवेंद्र फडणवीस के कहने के ऊपर परमवीर सिंह जो मुंबई के माजी पुलिस आयुक्त थे और सचिन वजे, ये दोनों को मेरे खिलाफ में देवेंद्र फडणवीस ने 3 साल पहले आरोप करने लगाया था. जब मेरे ऊपर 3 साल पहले आरोप लगे, तब मैंने खुद मुख्यमंत्री साहब को कहा था कि मेरे ऊपर जो आरोप लगे उसकी जांच होना चाहिए. माननीय मुख्यमंत्री साहब ने उस वक्त जस्टिस चांदीवाल जो हाईकोर्ट के जज थे, जस्टिस चांदीवाल
इनको ये चौकसी करने का, पूरा इंक्वायरी करने का काम सौंपा। जस्टिस चांदीवाल साहब ने 11 महीने इसकी डिटेल में इंक्वायरी किया, सबको वहां पे बयान के लिए बुलाया, सबके स्टेटमेंट लिए और 1400 पन्नों का रिपोर्ट 2 साल पहले सरकार को दिया है। ये 1400 पन्ना का जो रिपोर्ट है सरकार को दिया है, 2 साल से सरकार के पास पड़ा है। जब ये चांदीवाल साहब का अहवाल जब सरकार को सौंपा गया, उस वक्त सरकार के जरिए से बयान दिया गया था कि ये अहवाल में अनिल देशमुख को क्लीन चिट दी है। मुझे वो अहवाल में क्लीन चिट है, इसके कारण जो अहवाल 2 साल से होम डिपार्टमेंट में देवेंद्र फडणवीस साहब के डिपार्टमेंट में पड़ा है, वो अहवाल जनता के सामने देवेंद्र फडणवीस नहीं ला रहे। मेरी उनसे दरखास्त है देवेंद्र फडणवीस से कि जो 2 साल से जो जस्टिस चांदीवाल का इंक्वायरी रिपोर्ट 1400 पन्ने का जो आपके डिपार्टमेंट में पड़ा है, उसको जल्द से जल्द जनता के सामने लाए, ताकि जनता को मालूम पड़े की वो रिपोर्ट में क्या आहे। सचिन वाजेंनी तेव्हा काय बयान दिलं तुमच्याकडे? सचिन वाजेंनी जेव्हा त्याला जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये बोलावलं होतं, जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये जेव्हा त्याला बोलावलं होतं आणि जेव्हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये वकिलांनी त्यांना विचारलं की सचिन वाजे, अनिल देशमुख किंवा त्याच्या माणसांनी, अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीएनी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कधी पैसे मागितले का किंवा तुम्हाला वसुली करायला सांगितली का, तेव्हा सचिन वाजेंनी जस्टिस चांदीवाल यांच्या कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलं, बयान दिलं आणि सांगितलं की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएनी मला कधी पैसे मागितले नाही। हे जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा रोजनामा आहे। याच्यामध्ये संपूर्ण मिनिट्स काय काय तिथे कशा पद्धतीचं स्टेटमेंट घेण्यात आलं सचिन वाजेचा, संपूर्ण हा रोजनामा हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा आहे। पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार परत सचिन वाजे माझ्यावर आरोप करतायत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या चौकशीचा, मी स्वतः मागणी करतोय की माझ्याबद्दल झालेल्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा। पुण्यातील धरण क्षेत्रात पाऊस चालू असल्यामुळे रस्त्यावरील एकता नगरमध्ये पुन्हा पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धरण क्षेत्रात संततधार पाऊस चालू असल्यामुळे 11 वाजता 35,000 क्युसेक्स पाणी मुळा मोठा नदी पात्रात सोडलं जाणार असल्याने नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे। एकता नगरमधील वाहन चालकांना वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करा असा देखील सूचना देण्यात येत आहे आणि बिल्डिंग मधील लोकांच्या सुरक्षतेसाठी त्यांना ठिकाणी बाहेर काढण्याचे काम अग्निशामक दलाचे कर्मचारी करत आहेत। पाण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी देखील हळूहळू घराबाहेर पडण्यास सुरुवात केली। या ठिकाणी अग्निशामक दलाचे कर्मचारी, क्षत्रिय कार्यालयाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, हो। काय तयारी आहे? खडकवासला धरणामधनं जोरदार पाऊस धरण क्षेत्रामध्ये असल्यामुळे सकाळी 9 वाजता 29,414 क्युसेक्स पाणी सोडलं होतं। पाणी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे पुन्हा 11 वाजता 35,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे। त्याकरता नागरिकांना सकाळपासून सतर्क केलेले आहे। सूचना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आमची फायर ब्रिगेडची, पीएमएलडीची फायर ब्रिगेड, पुणे कॉर्पोरेशनची टीम इथं जवळ 50 लोक आम्ही इथे आहोत, सतर्क आहोत। आमच्याकडे बोटी वगैरे सगळे रेस्क्यू साहित्य आम्ही ठेवलेले आहे। नागरिक आधी पाणी भरल्यामुळे काही घाबरलेले आहेत, तर त्यांना काय आवाहन करत आहात? नाही, नागरिक अजून तर काही हे नाही झालेले, घाबरलेले नाहीये, पण त्यांना सकाळी सूचना दिल्यामुळे ते आपली सतर्क झालेले आहेत। तुम्ही ह्याच्यावरून गाड्या पण सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करत आहात? हो, पार्किंग 35,000 क्युसेक्समध्ये पार्किंग मध्ये पाणी घुसण्याची शक्यता असल्यामुळे त्यामुळे गाड्यांचं नुकसान होऊ नये म्हणून गाडी हलवायचे आवाहन केलेले आहे नागरिकांना। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाही, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा। विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत। ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे, असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुसद येथील सभेत बोलताना केले। ओबीसी समाजाच्या बाजूने बोलताना एकही आमदार दिसत नाही। विधानसभा निवडणूक झाल्यावर ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होण्याची भीती ॲडव्होकेट आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे।
सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चर्चा असून सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे. ढोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून त्या युवतीचे प्राण वाचवले आहेत. मात्र संबंधित युवतीचे नाव समजू शकलेले नाही. तिला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, स्कॉर्पिओ वाहनांमधून 5 पुरुष व 2 युवती ठोसेघरच्या दिशेने जात होते. सज्जनगड घाटामध्ये बोर्णे गावच्या हद्दीतील मंकी पॉइंटवर त्यातील एक युवती पावसामध्ये खाली उतरली. सेल्फी काढण्याच्या नादामध्ये ही युवती सुमारे 100 फूट खाली कोसळली अशी परिसरात चर्चा होती. त्यावेळी गाडीतील सर्वांनी एकच गोंधळ केला की ही घटना सायंकाळी 6:15च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती कळताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी प्रवीण चव्हाण, प्रथमेश जानकर, समाधान काकडे, प्रतीक काकडे व सागर मधने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खोल दरीमध्ये दोरखंड टाकून या कर्मचाऱ्यांनी त्या युवतीला सुखरूपपणे वर आणले. अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ते बचाव कार्य करण्यात आले. मात्र दरीत कोसळल्याचा त्या युवतीला प्रचंड धक्का बसला आहे. तसेच त्यामध्ये ती जखमी झाली होती. संबंधित युवतीला अधिक उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनातील प्रवासामध्ये पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे. वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinobha Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट अकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी. अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ. न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June. Our address: कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर. Our contact: 8830479380 और 9049079674. सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार. बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध. सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे. इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें.
सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल। हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्री विठल रूपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता है प्लॉट नंबर 46, शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779।